आज घेतलेत मी नानखटाई करायला. त्यासाठी मी 1 वाटी भरून तूप घेतलं आहे, 1 वाटीभर साखर घेतली आहे आणि त्यांना दोघांना चांगलं फेटून घेतलं आहे. पण फेटताना तूप टाकताना मात्र त्यातले 2 चमचे मी तूप जरा कमी तूप वाटीत तसंच ठेवलं आहे. लागलंच तर म्हटलं नंतर घे. त्याच्यानंतर की नाही हे छान फेटून मी हलकं केलं. याला चांगलं फेटायचं. फेटून हलकं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपलं मैदा टाकला आहे. 1.5 वाटी फुल भरून मी मैदा टाकला आहे. मैद्यामध्ये मी बेकिंग पावडर घेतली आहे, थोडासा चिमटीभर सोडा घेतला आहे खायचा, 3 चमचे मी बेसनचं पीठ घेतलं आहे. हे सगळं मी त्याच्यात टाकून हाताने चांगलं छानपैकी एकजीव करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने मिक्स करून ठेवायचं. त्याच्यानंतर मी नानखटाई करायला घेतली आणि त्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला करून त्याच्यामध्ये कोको पावडर टाकली आहे आणि त्याचे नानखटाईला त्या चॉको चिप्स लावून त्या चांगल्या छान अशा दाबून अशा लावल्या आहेत आणि बाकी आपल्या रोजच्या नॉर्मल ज्या करतो तशा पद्धतीच्या नानखटाई केल्या आणि 180 डिग्रीवरती मी ओव्हनमध्ये त्या बेक करून घेतल्या. त्याच्यासाठी मी फक्त 12 मिनटं ठेवलेले आहेत ओव्हनमध्ये आणि माझ्या 12 मिनटात छानपैकी बेक होऊन आलेले आहेत. ह्या माझ्या नानखटाई अशा छानपैकी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या ना, नक्की मला सबस्क्राईब करा.